इंडिगो एअरलाइन्सनं नागपूर विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना बुधवारी नाहक त्रास सहन करावा लागला। बुधवारी मुसळधार पावसात विमान नागपूरमध्ये उतरलं, मात्र प्रवाशांना एअरो ब्रिज ऐवजी जुन्या बसनं टर्मिनलवर नेण्यात आलं। मात्र बस इतकी जीर्ण झाली होती की बसच्या छतातून पाणी टपकत होतं, त्यामुळे प्रवासी ओले झाले। राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार आशिष देशमुख हे देखील त्याच बसमध्ये होते। या सर्व प्रवाशांनी एअरलाइन्स आणि नागपूर विमानतळ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकारचा व्हिडिओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये प्रवासी भर पावसात बसच्या दिशेने धावताना दिसतायत आणि बसच्या छतातून पाणी टपकतानाचंही व्हिडिओ दिसतंय। बसमध्ये वृद्ध, महिला आणि मुलं देखील होती। विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन स्थितीत केलेल्या अशा उपायांबाबत सोशल मीडियावर असंतोष व्यक्त केला जातोय। राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि सावनेरचे आमदार आशिष देशमुख हे देखील या विमानात होते। माध्यमांशी बोलताना त्यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रवाशांसाठी ही मोठी गैरसोय आहे आणि अशा स्थितीत प्रवास करणं धोकादायक असल्याचं जयस्वाल म्हणाले। पावसाचा अंदाज असूनही एअरो ब्रिजचा पर्याय न वापरणं हा गंभीर निष्काळजीपणा आहे। अशा अपुऱ्या सुविधांबद्दल अनेकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या आहेत आणि इंडिगोला वारंवार अशा तक्रारी येत आहेत, हे चिंताजनक आहेत। अशा प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पावसाळी नियोजन अधिक कार्यक्षम करावं, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे।